सुषमा अंधारे. मगाशी केशवजी अदानी अंबानी यांच्या संबंधाने बोलत होते, बरंचसं बोलत होते ते. काही लोक म्हणत होते की आम्ही मुद्द्यांवर लढलो वगैरे. जर खरंच मुद्द्यांचा विषय असेल तर मला केशवजी आपल्याला काही मुद्दे विचारायला आवडतील आणि शांतपणे विचारायला आवडतील. मी काही प्रश्न लोकसभेच्या प्रचारामध्ये विचारले होते आणि मी तेव्हाही म्हटलं होतं की या मुद्द्यांची उत्तरं तुम्ही द्या, मी तुमचा प्रचार करायला येते. अजूनही माझं म्हणणं आहे, मी विधानसभेचा प्रचार तुमचा करायला येते, तुम्ही या मुद्द्यांची उत्तरं द्या. आणि माझा विश्वास आहे की केशवजी आपण सभ्य आहात आणि माझा विश्वास आहे की आपण शांतपणे उत्तरं द्याल. 9 अशा स्मार्ट सिटी दाखवाव्यात आपण, 9 की जिथं कामं पूर्ण झाली आहेत, 100% कामं पूर्ण झाली आहेत. केशवजी आपण ना असे 9 जिल्हे सांगावेत महाराष्ट्रातले की जिथं शेतकऱ्यांची एकही आत्महत्या झाली नाही. केशवजी मला आपण ना महाराष्ट्रातले असे 9 खासदार सांगावे की ज्या खासदारांनी खासदार दत्तक ग्राम योजनेचा आपलं गाव पूर्ण विकसित केलेलं असेल. केशवजी असे 9 जिल्हे आहेत का हो की जिथे नव्याने MIDCतले नवीन प्लांट आलेत? हे मी आपल्यालाच विचारते बरं का, कारण भाजपची सत्ता ही राज्यात आणि केंद्रात आणि आपण जास्त महत्वाचे आहात. आम्ही जे लढलोय ना लोकसभेला ते केशवजी आपल्यामुळे लढलोय की बाबा आमच्या समोर भाजप आहे, आम्ही भाजपलाच आमचा प्रमुख प्रतिस्पर्धी मानतो, आम्ही बाकीच्यांना मानत नाही, कारण बाकीच्या आमच्यातनच उत्पत्ती झालेले लोक आहेत. त्यामुळे भाजपलाच माझे प्रश्न आहेत. आणि हे प्रश्न जसं मी म्हणते की 9 स्मार्ट सिटी, 9 जिल्हे, 9 दत्तक ग्राम योजना, 9 अशी राज्य की जिथं 100% रस्ते पोहोचलेले आहेत. बघा माझ्याकडे खूप आहे प्रश्नांची सरबत्ती, तुर्तास मी 5-6 प्रश्न आपल्यासाठी ठेवलेत. अजून काही प्रश्न द्यायचे असतील तर मी अजून काही प्रश्न विचारते. या प्रश्नांची उत्तरं केशवजी तुम्ही द्यायची. मी TV9च्या कॅमेऱ्यावर सांगते, या प्रश्नांची उत्तरं तुम्ही समाधानकारक दिली की विधानसभेला सुषमा अंधारे भाजपचा प्रचार करणार. बोला पुढे. मुळात लक्षात घेतलं पाहिजे, 9 नाही तुमच्या 90 प्रश्नांची उत्तर मी देईन, पण शेवटी त्यातलं सिरियसनेस, गांभीर्य किती हे सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा. जसे तुम्ही मला 9 प्रश्न विचारत तसे 90 प्रश्न मी 9 काय 5 प्रश्न. आता ताई खूप सिरियसली ताई आता तुम्ही बोलता मी शांत ऐकलं तर माझं ऐकलं तुम्ही ऐका, एवढी अपेक्षा. आपण शांतपणे चर्चा करायचं, तुमचंच वाक्य आहे, माझं वाक्य नाही आहे, त्यामुळे तेवढं ऐकू द्या. मी 5 प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो. त्या 5 प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही दिलीत तर आपण नक्की आपल्यातलं काही नियमात आपल्यात व्यक्तिगत मतभेद नाहीच आहेत, काही जे आहेत ते वैचारिक आहेत, ते तेवढाच मुद्दा आहे. मुळात असं आहे की उद्धव ठाकरे पूर्ण 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये का गेले ते मंत्रालयात 15 मिनिटाच्या व्यतिरिक्त किती वेळा गेले ह्याचं उत्तर मला देतील का त्या? नंबर 2, ज्या मगाशी पुन्हा तोच माझा मुद्दा आहे की ज्याच्या विरोधामध्ये, ज्या अंबानी अडाणीच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे फार मराठी भाषेचा सन्मान आणि आत्मसन्मान करत असतात, त्याच्या लग्नामध्ये अशा पद्धतीने महाराष्ट्रातला दुष्काळासारखा गंभीर प्रश्न सोडून तिथे जायचं कारण काय होतं? थंड हवेमध्ये, नंतर तिकडे इटलीमध्ये. या प्रश्नाचं उत्तर ते देत नाहीत. नंबर 3, जे विकासाचे प्रश्न होते महाराष्ट्राचे, मग समृद्धी, आता ताईने महाराष्ट्रात रस्ते कुठे झाले? समृद्धीसारखा महाराष्ट्रातला गेम चेंजर रस्ता झाला, तो देवेंद्रजींनी सुरुवात केली आणि आज देवेंद्रजी 1 मिनिट माझं ताई पूर्ण होऊ द्या असं आहे. त्यामुळे त्या सगळ्या विषयामध्ये आता रस्ते पूर्ण नाही झाले. किती रस्त्यांची नावं सांगू? महाराष्ट्रातला रस्ता, विकासाचा रस्ता, इन्फ्रास्ट्रक्चरचं किती आहेत ते प्रचंड मी तुम्हाला सांगू शकतो. त्यामुळे त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. त्यामुळे रस्त्याचा प्रश्न असेल, गावांच्या विकासाचा प्रश्न असेल, अनेक ठिकाणचे बदल असतील, ही लोक अनुभवतायत. ती सुषमाताईंच्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर मिळतायत की नाही याच्यावरती ती अवलंबून नाहीये.